प्रकारचं इन्कम आहे. त्यामधलं पहिलं इन्कम आहे तो म्हणजे ऑनलाईन बिझनेस मॉडेल. सेकंड आहे ऑफलाईन बिझनेस मॉडेल. थर्ड आहे रेफरल मॉडेल आहे. चौथं आहे टीम इन्कमचं. तुम्हाला जर तुम्ही ते चांगल्या पद्धतीने काम करते, मी पुढे डीपमध्ये तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे. टीम इन्कमचं मॉडेल आहे. रँक बोनस आहे. तुम्ही जर चांगलं काम करताय कुठल्याही क्षेत्रामध्ये गेलं तर तुम्हाला त्या ठिकाणी रिकॉग्नायझेशन केलं जातं, तुम्हाला मान सन्मान दिला जातो, तुम्हाला बोनस दिलं जातं, तुम्हाला इन्सेंटिव्ह दिलं जातं. सो इथं पण जर तुम्ही काही रेकॉर्ड ब्रेक काम केलं तर इथेही तुम्हाला कंपनी असे काही वेगवेगळे रँक बोनस देत असते. त्यासोबत स्टोर इन्कम आहे, अवॉर्ड रिवॉर्ड आहेत. वेगवेगळ्या फेस्टिवलसाठी वेगवेगळे रिवॉर्ड अवॉर्ड कंपनी लावत असते. सो काही सगळ्यात पहिलं जे इन्कम या ठिकाणी प्रत्युष तुम्हाला देतात ते सगळ्यात फर्स्ट इन्कम आहे ते आहे ऑनलाईन बिझनेस मॉडेल. लक्ष द्या व्यवस्थित. ऑनलाईन बिझनेस मॉडेल म्हणजे काय आपण थोडंसं झूम करून बघूया. या ठिकाणी जर बघितलं, एक तुम्हाला लेफ्ट साईडला प्रत्युष स्टोअर दिसतं, एक तुम्हाला या ठिकाणी पूर्ण एक डिझाईन दिली आहे प्रत्युष स्टोअर, कस्टमर आणि डिस्ट्रीब्युटर. लक्ष द्या ऑनलाईन बिझनेस मॉडेलमध्ये कसं करायचं. गाईज तुम्हाला इथे कंपनीकडून डेली बेसिसवरती वेगवेगळे अपडेट दिले जातात. एव्हरी डे तुम्हाला कंपनीकडून या ठिकाणी अपडेट दिले जातात. आता अपडेट म्हणजे काय, जसं मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं कंपनी वेगवेगळ्या सेक्टरमध्ये काम करते. साडी, कुर्ती, ज्वेलरी, रेडीमेड ब्लाऊज, नाईट ड्रेसेस, नाईट गाऊन, ह्या मल्टिपल प्रोडक्टमध्ये आज गाईज कंपनी काम करते. आता याच्यामध्ये जर बघितलं, एक उदाहरणार्थ जर बघितलं की तुम्हाला कंपनी एखादी प्रोडक्ट, जसं आपण एक साडीचं उदाहरण घेऊया. जर तुम्हाला एक साडी आहे जी साडी कंपनी 400 रुपयामध्ये तुम्हाला देत असते, ज्याची मार्केट कॉस्ट जर बघितली गाईज ती कमीत कमी 600 ते 700 रुपये असणार आहे. मार्केट कॉस्ट काय 600. तर जी साडी तुम्हाला कंपनी 400 रुपयाला देते, तुम्ही त्या साडीमध्ये एक 100 रुपये, इथे जास्त पैसे कमवायला जायचं नाही. जर डोकं अति लावाल तर परत फेल व्हाल. खूप सारे महिला इथं अति करतात. तुम्हाला मी सांगतो त्या सिस्टमने काम करायचं. तुम्हाला जर कंपनी 400 रुपयाला एखादी साडी देत असेल, तुम्हाला सिंपल करायचं आहे गाईज, याच्यामध्ये 100 रुपये तुमचं मार्जिन ऍड करायचं आहे आणि ती साडी सोशल मीडियाच्या माध्यमातून, म्हणजे तुमच्याकडे व्हॉट्सअप आहे, तुमच्याकडे इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, यूट्यूब आहे. आज 2024चा जर बघितलं तर इतकं जनरेशन अपडेटेड आहे. तुम्ही सोशल मीडियाचा वापर करून तुम्ही या बिझनेसमधून एका दिवसाला कमीत कमी 500 ते 1000 रुपये कमवू शकता. लोक ऑलरेडी कमवत आहेत. ते कसं, बऱ्याच लोक म्हणतील सर असं थोडी होतं, बिझनेस थोडी चालतो. मी काही प्रश्न विचारेल, आहेच का रेडी? इथं परीक्षा द्यावं लागेल बरं का. मला सांगा, आत्ता जयश्री मॅडमला मला पैसे पाठवायचे, रात्रीचे वाजलेत 9:27. ते पैसे कसे पाठवतील? फास्ट रिप्लाय चॅटबॉक्समध्ये, फास्ट. ऑनलाईन जीपे, फोनपे, ऑनलाईन फोनपे. इकडे येतात का कमेंट्स? येस, थँक्यू सो मच. ऑनलाईन पाठवतील, राईट. आता एक सिंपल आहे गाईज, तुम्हाला या ठिकाणी जर तुम्हाला कंपनी, आता जर मी जयश्री मॅडमला म्हणलं माझा ऑनलाईनवर विश्वास नाही, चालेल? हॅलो, 2012-14 मध्ये मी माझ्या वडिलांना म्हणायचो मला फोनपेला पैसे टाका, तर वडील म्हणायचे अरे पैसे दुसऱ्याला गेले तर, पैसे नाही आले तर, मला फोनपे वापरता येत नाही. आज मीटिंग मधल्या 800 लोकांना माझा प्रश्न आहे, मीटिंग मध्ये किती महिला अशा आहेत ज्या फोनपे, गुगल पे वापरतात? त्यांनी चॅटबॉक्समध्ये 1 टाईप करा. फोनपे, गुगल पे वापरतात अशा सगळ्यांनी चॅटबॉक्समध्ये 1 टाईप करा, फास्ट. बापरे 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 बापरे. मला सांगा, पैसे दुसऱ्याच्या अकाउंटला गेलेत तर? हॅलो, पैसे दुसऱ्याच्या अकाउंटला गेले तर काय करणार रंजना मॅडम? होऊ शकतं आज ह्या काळात? अशा मॅडम होऊ शकतं? नाही चालणार. विश्वास बसलाय गाईज. काळ बदललाय. पूर्वी प्रत्येकाच्या घरामध्ये बॅटरी असायची. जर बघितलं आपण 2000, 2002, 2004च्या साली प्रत्येकाच्या घरामध्ये बॅटरी असायची, टॉर्च. येस और नो? आज तो टॉर्च बघायला मिळतोय का? आपल्याला? बिलकुल नाही. का नाही बघायला मिळत? हॅलो, का नाही बघायला मिळत? मोबाईल आले. टॉर्च कशामध्ये आले? मोबाईलमध्ये. येस और नो? पूर्वी कुठेही जायचं असेल, जर समजा मी मला आठवते लहानपणी आमचे वडील, आई वडील जेव्हा आम्हाला फिरायला न्यायचे, तो निकॉनचा कॅमेरा असायचा डब्बावाला.
डब्बावाला नाही का कॅमेरा असतो जुन्या काळात, जरा आठवत असेल, जरा आपण जुन्या आठवणींना उजाळा देऊ, राईट. तो कॅमेरा घेऊन जायचे, फोटो काढायचो आम्ही, आणि घरी आल्यानंतर वडील काय करायचे, त्यातला रोल काढायचे आणि फोटोग्राफरकडे जाऊन काय करायचे, धुवून आणायचे. आता ते कसे धुतात मला अजूनपर्यंत नाही कळलं, पण धुवून आणायचे असं मला म्हणायचे. फोटो आपण अल्बम ते सगळं रोल वगैरे धुवून आणू. आज ती सिस्टम बघायला मिळते का? आज तो कॅमेरा बघायला मिळतो का कुठं? हॅलो, कॅमेरा बघायला मिळतो आज? ते रोल, ते कॅमेरा, ते ऍक्शन, काहीच नाही. का? कारण फोटो कशामध्ये येतात आज? मोबाईलमध्ये. पूर्वी प्रत्येकाच्या घरामध्ये कॅल्क्युलेटर असायचे, छोटे का असे ना शीतल मॅडम, कॅल्क्युलेटर असायचे एवढे हातभर. आज ते कॅल्क्युलेटर बघायला मिळतात का? नाही. का? कॅल्क्युलेटर कशामध्ये आले? मोबाईलमध्ये. अहो सगळं सोडा, गावागावातले काका मामा मावशी पण गायब झाले आज. पूर्वी जर मला कुठल्या गावात गेलं तर त्या गावात गेल्यानंतर काका हे जरा पत्ता सांगावं म्हणायचो आम्ही. आज जर कुठं मला जायचं असेल, कुठल्या पण बोळात जरी घर असेल ना, ते मॅप त्या घरापर्यंत येतं. येस ओर नो? गाईज, एक तुमचा लहान भाऊ, एक तुमचा मुलगा म्हणून सांगतो, ह्या काही बेसिक गोष्टींचा आम्ही अभ्यास केला जेव्हा प्रत्युषची सुरुवात केली. मला चांगलं आठवतं, जेव्हा मी प्रत्युषची सुरुवात केली, आम्ही डोक्यात एकच विचार करायचो, ऑनलाईन बिझनेस चालेल का? आज मी तुम्हाला सांगतो, विमान पण एवढ्या फास्ट उडत नसेल तेवढ्या फास्ट प्रत्युषचे लोक पैसे कमवत आहेत. म्हणजे कमवत आहेत, यशस्वी होत आहेत. काही सिस्टम काम करते. तुम्ही सिंपल लक्षात ठेवा, तुमच्या सगळ्यांकडे आज सगळं काही, आपण त्याचा वापर नाही करत. आपण व्हॉट्सअपचा वापर कशाला करतो? स्टेटस बघायला. इंस्टाग्रामचा वापर कशाला करतो? रील्स बघायला. ते बोट दुखतात राहते रील्स बघून, पण काय ते इंस्टाग्राम वापरायचं बंद नाही करत. जर ह्याच सगळ्या गोष्टींचा जर तुम्ही पुरेपूर प्रॉपर वापर केला, फायदा घेतला, काम केलं, आज मला सांगा, इंस्टाग्रामला 200 लोक लाईव्ह आहेत आत्ता. 200 लोक. आता ह्याच इंस्टाग्रामवर काही लोक काय करत असतील? रील बघत असतील, मजा घेत असतील, चॅटिंग करत असतील. आम्ही लाईव्ह करतोय. गाईस, तुमच्या हातात आहे ना, तुम्ही त्याचा वापर कसा करताय. सेम ऑनलाईन बिझनेस मॉडेल. मी बघा, मी काही शास्त्रज्ञ नाही, भविष्यवाणी नाही, पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, 2024 चालू आहे, 2025 अखेरीसपर्यंत हिंदुस्थानातल्या, महाराष्ट्रातल्या 50% पब्लिक हा ऑनलाईनवर शिफ्ट झालेला असेल. हे मी नाही सांगत आहे, हे यशस्वी उद्योजक सांगतायत सगळे. रिअल फॅक्ट आहे. का? कारण लोकांना सगळ्याच घर बसल्या पाहिजे. येस ओर नो? सगळं घरामध्ये पाहिजे लोकांनाच. आणि हीच गोष्ट जर बघितली गाईज, आता सिंपल जर बघितलं, 1 महिन्यामध्ये तुम्हाला प्रत्युष कंपनी, लक्ष द्या सगळ्यांनी, लक्ष द्या इकडे, या परत एकदा प्रेझेंटेशनवर. 1 महिन्यामध्ये कंपनी तुम्हाला 1000 वेगवेगळे अपडेट देते. किती? 1000 अपडेट. आता 1000 प्रोडक्ट तुम्ही मॅनेज करू शकता का सगळेजण? बिलकुल नाही. आज ह्या ठिकाणी जर बघितलं, जर 1000 अपडेट, इथं कोण निगेटिव्ह किडा आहे का? निगेटिव्ह किडा मीटिंग मध्ये कोणी आहे का? जर येस करा बरं. मी निगेटिव्ह आहे. अहो बोल, हिंमत पण पाहिजे मी निगेटिव्ह आहे म्हणायला. हॅलो, मी निगेटिव्ह आहे असं कोणी आहे का? की कोणीच येणार नाही माझ्याकडे. पण निगेटिव्हला पण निगेटिव्हसाठी मी निगेटिव्ह विचार केलाय. 1000 मधले 90% तुमच्याकडे कोणीच नाही आलं. तुमच्यापेक्षा मी निगेटिव्ह जास्त. 90%च कोण नाही आला. 10% लोकांनी जरी तुमच्यासोबत आले, 10% हो येतात. माणूस किती जरी खराब असला, मेल्यावर खांदा द्यायला 4 येतातच. पुढं मडकं पकडायला 5 जण तर फिक्स आहेत. किती निगेटिव्ह असलं तर. ही रिअलिटी आहे. मी माझं बोलणं लागेल, पण हे सत्य घटना आहे. चांगल्या कामाला तर लोक 100% येणार. 100% येणार. तुम्ही जर एखाद्याला ह्या व्यवसायाबद्दल प्रॉपर जर सांगायला जाल, बिझनेस प्रॉपर करायला जाल, 10% जरी तुम्हाला सक्सेस मिळाला ना या बिझनेसमध्ये, 10% सक्सेस, तर 10% म्हणजे 100 ऑर्डर्स तुम्ही 1 महिन्यामध्ये घेता. हे सगळं तुम्हाला शिकावं लागणार आहे. 90 दिवस ट्रेनिंग करावं लागणार आहे. ट्रेनिंगला 1 रुपया द्यायचं नाहीये. फ्रीमध्ये आम्ही शिकवायला तयार आहेत, पण 90 दिवस तुम्हाला प्रॉपर इथं ट्रेनिंग घ्यावं लागेल. माझ्याकडनं गॅरंटी, बॉन्ड पेपर सिस्टमची गॅरंटी, ॲज अ ओनर म्हणून मी गॅरंटी देऊ शकतो की 90 दिवसानंतर तुम्ही कमीत कमी 100 जरी ऑर्डर जनरेट करता ना 1 महिन्यात,
तर 100 रुपये मार्जिनने 10,000 रुपये इझिली कमवतो. 100 रुपये मार्जिनने. जर तुम्ही इथं एखादी ऑनलाईन ऑर्डर प्लेस करता त्यावेळी तुम्हाला कंपनीकडनं एक्स्ट्रा कमिशन 5-10% दिलं जातं. गाईज इथं वेगळं काही करायचं नाहीये. तुम्हाला इथं प्रॉपर ट्रेनिंग दिलं जातं. ऑर्डर कशा घ्यायच्या, ऑर्डर कशा द्यायच्या, ती ऑर्डर कशी प्लेस होते. तुम्हाला काय कुरिअर करायला कुठे कुरिअर ऑफिसला जायचं नाही, सगळं कंपनी करते फ्री ऑफ कॉस्ट. 1 रुपया कुरिअरला द्यायचं नसतं तुम्हाला इथे. आणि ऑलरेडी हजारो लोकांनी या सिस्टम मधून आतापर्यंत 10,000 पेक्षा जास्त कमवतायत. त्यांना आपण ऐकू लास्टच्या शेवटच्या मोमेंटला. दुसरा जर बिझनेस मॉडेल आहे तो म्हणजे ऑफलाईन बिझनेस मॉडेल. ऑफलाईन मॉडेल म्हणजे जर बघितलं गाईज, आज महाराष्ट्रामध्ये 25 पेक्षा जास्त मेगा स्टोअर आहेत. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये, वेगवेगळ्या शहरांमध्ये 25 पेक्षा जास्त मेगा स्टोअर आहेत. येणाऱ्या कालावधीमध्ये पुढच्या काही महिन्यांमध्ये त्याचा आकडा 50 पेक्षा जास्त होणार आहे. आणि जर तुम्ही कुठल्याही मेगा स्टोअरला जर तुमचा ओळखीचा एखादी व्यक्ती पाठवता, तुमचा मित्र पाठवता, तुमचा पाहुणा पाठवता, प्रत्येकाच्या घरात लग्न असतात, लग्नाला बस्ता बांधायचा असतो, तो बस्ता कुठून ना कुठून घेत असतात. तो जर प्रत्युष दुकानातून जरी घेतला तुमच्या ओळखीच्या व्यक्तीने आणि त्याने तिथून खरेदी जरी केली तर त्या केलेल्या खरेदीवरती त्याला कंपनी तर डिस्काउंट देतेच देते, पण तुम्हाला सुद्धा कंपनी त्याच्यामध्ये 10 ते 15% कमिशन देते. गाईज आज मला खरंच खूप अभिमान आहे. माझं सुद्धा स्टोअर आहे उदगीर शहरामध्ये. आज माझ्या स्टोअर मधून कित्येक महिला आहेत जे फक्त कस्टमर पाठवून दिवसाला 400-500 रुपये कमवतात. सर्वसामान्य शेतकरी महिला दिवसाला फक्त कस्टमर पाठवतात. कुणाला तर सांगतात ताई इथं जाण्यापेक्षा इथं जा, साड्या स्वस्त आहेत, तुला चांगल्या साड्या मिळतील, चांगली क्वालिटी मिळेल, चांगली सर्व्हिस मिळेल, खूप चांगले लोक आहेत, तुला इतकं छान सपोर्ट करतील. एवढं फक्त प्रचार करून त्या महिला दिवसाला 400-500 रुपये कमवत आहेत. आणि असा हजारो लोकांचा वर्ग पूर्ण हिंदुस्थानामध्ये आज ऑलरेडी प्रत्युषमध्ये काम करतोय. सो गाईज हा एक कंपनीचा सेकंड मॉडेल, तो म्हणजे ऑफलाईन बिझनेस मॉडेल. तुम्ही प्रत्युषच्या कुठल्याही स्टोअरला तुमचा कस्टमर पाठवून सुद्धा ह्याच्यातनं पैसे कमवू शकता. ऑनलाईन मॉडेलमध्ये तुम्हाला ऑर्डर्स घ्यायचे आहेत, कंपनीला द्यायचे आहेत, ती ऑर्डर कंपनी कस्टमरला पाठवेल. तुम्ही त्याच्यामध्ये तुमचं जे काही मार्जिन आहे ते इझिली कमवू शकता. त्याच्यानंतर जर बघितलं तिसरं आहे गाईज ते म्हणजे रेफरल मॉडेल. आता रेफरल मॉडेल म्हणजे काय गाईज, एक लक्षात ठेवा. मला सांगा प्रत्येकाच्या संपर्कामध्ये आज 500, 200, 300 लोक आहेत की नाही आहेत? हॅलो, प्रत्येकाच्या संपर्कामध्ये आहेत. माझा एक प्रश्न आहे मीटिंग मधल्या सगळ्या 700च्या 700 लोकांना. आज तुमच्या मोबाईलमध्ये कमीत कमी 100 लोकांचे मोबाईल नंबर आहेत, बरोबर आहे? ह्या 100 लोकांमध्ये असे किती लोक आहेत ज्यांना कामाची गरज नाही, पैशाची गरज नाही? हॅलो, ह्या 100 लोकांमध्ये असे किती लोक आहेत ज्यांना कामाची आणि पैशाची गरज नाहीये? नको आहे आम्हाला पैशाची गरज नाही, असे किती लोक आहेत? पल्लवी मॅडम म्हणतात एक पण नाही, एक भी नाही, बरोबर आहे? मी खरं सांगतो, मी प्रामाणिकपणे सगळ्यांना सांगतो गाईज, आज 2024 चालू आहे. मी स्वतः आज मार्केटमध्ये हिंदुस्थानामध्ये फिरतोय. लोकांना खरंच पैशाची खूप गरज आहे. लोक 8,000, 10,000, 15,000 साठी इतकी मेहनत घेतात विचारू नका. कित्येक महिलांना मी बघतो शिलाई काम करतात, रात्रात दिवसभर शिलाई काम करतात. कित्येक महिलांना मी बघतो त्या इस्त्रीच्या दुकानामध्ये इस्त्री फिरवत असतात 12-12 तास उभे राहून. काहीच लोकांना तुफान पैशाची गरज आहे, खूप गरज आहे. जर तुम्ही अशा लोकांना, फक्त तुमच्यापैकी काही गरजू लोकांना हा व्यवसाय सांगताय, तुम्हाला काही कुणाच्या घरात पत्र घेऊन जायचं नाही कर म्हणून. तुम्हाला कंपनी डेली बेसिसवर इथे काही अपडेट्स देते. तुम्ही काय करताय, साडी व्यवसायाची सुवर्ण संधी, एक तुम्हाला कंपनी काय करते, फ्लायर बनवून देते. तो तुम्ही व्हॉट्सअपच्या स्टेटसला जरी टाकले तर तुम्हाला कमीत कमी 10-20 जण विचारतील ताई काय आहे मला सांगा. हे रिअल फॅक्ट आहे. आज प्रत्युष रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये एक सर्वसामान्य लोकांच्या घरामध्ये भांडे धुणे करणारी सुद्धा महिला काम करते. आणि प्रत्युष रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये एक पेट्रोल पंपची ओनर, BMW ओनर, जिच्या घरामध्ये फॉर्च्युनर गाड्या, ती सुद्धा काम करते. पैशाची गरज सगळ्यांना आहे, फक्त तुम्हाला प्रॉपर त्यांना सांगावं लागतं. गाईज तुम्ही जर हा प्रॉपर त्यांना बिझनेस, तुम्हाला सांगायचं काय नाहीये. रोज रात्री 9 ते 10 आपली मीटिंग असते. त्या मीटिंगला फक्त त्याला घ्यायचा नाहीये, बाबा तुला बिझनेस बघायचा आहे, मीटिंगला जाऊन बस, तुला सगळं कळेल. ती व्यक्ती मीटिंगला बसते. तुम्ही माझ्यासाठी फुकट काम करू नका, बिलकुल करू नका. तुम्हाला एक लक्षात ठेवा,
प्रत्युष काय आहे, प्रत्युषची सिस्टम काय, जो खर्च ॲडव्हर्टाइजमेंटसाठी कंपनी करते. जसं की समजा कुठला, आता समजा एखादी ब्रँड आहे द्वारकादास श्यामकुमार, मोठमोठे फ्लेक्स लावतात, मोठमोठ्या रिक्षा मार्केटमध्ये फिरतात, ऑफर घेऊन ते जात असतात, वेगवेगळे पॅम्पलेट टाकत असतात, पेपरमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट केली जाते. पण या सगळ्यापेक्षा मोठी ॲडव्हर्टाइजमेंट हे लोकांना माहित नाही गाईज. बाई पण भारी देवा किती महिलांनी बघितला पिक्चर, खरं खरं सांगा, प्रामाणिकपणे स्वतः डोक्यावर हात ठेवून सांगा, मी बघितला की नाही बघितला. हसू नका हो, खरं खरं सांगा, येस और नो काहीतरी टाका. आले इकडे आकडा वाढतच चालला राव लाईव्ह मध्ये. थँक्यू सो मच इंस्टाग्राम वाले, पण आज तिथे जवळपास 200 पेक्षा जास्त लोक इंस्टाग्रामला लाईव्ह आहेत. सगळ्यांनी बघितला बाई पण भारी देवा पिक्चर. पण आता दुसरा प्रश्न आहे, एकटीने बघितला का 4 चौघीने घेऊन जाऊन बघितला? एकटीने बघितला की 4 चौघीने घेऊन जाऊन बघितला? नुसता बघितला की गॉगल घालून बघितला? गॉगलच काय, त्या बाई पण भारी देवा पिक्चर नंतर कल्पना मॅडम साड्या पण तसल्याच मागायला लागल्या बायकांनी मला मागच्या वर्षी. काय सांगू तुम्हाला, ती बाई पण भारी. त्या तुम्हाला सांगतो पिक्चर आला तर साड्या आम्ही विकल्या त्याच्या कित्येक मागच्या वर्षभरात. तेव्हा ही रिअल फॅक्ट आहे. मला सांगा तुम्हाला काय मिळालं त्याच्यामध्ये? पण प्रचार आपण सगळ्यांनी केला, स्टेटसला ठेवून केला, इंस्टाग्रामला टाकून केला, फेसबुकला टाकून केला. गाईज एक लक्षात ठेवा, आपण कुठल्या ना कुठल्या गोष्टीचं प्रमोशन करत असतो. व्हॉट्सअप स्टेटस, मला सांगा तुमच्या घरात बाळ जन्माला आलं कशावरून कळतं? आज तुमच्या घरामध्ये कोणी जन्माला आलं कशावरून कळतं? तुमच्या घरामध्ये कोणी एक्सपायर झालं कशावरून कळतं? तुमच्या घरामध्ये जर कोणी एक्सपायर झालं आज कशावरून कळतं? काय कॉलिंग करत ओरडत बसतात कोणी? आज एक स्टेटस टाकलं की सगळ्यांना मेसेज जातो. येस और नो? मला सांगा, व्हॉट्सअपच्या स्टेटसवरून लोक भविष्यवाणी करतात पुढच्या आयुष्यात काय चालू आहे. येस और नो? म्हणजे एनर्जेटिक गाणं ठेवलं, लोक म्हणतात अरे इथं लय चांगलं चालू आहे. काहीतरी सॅड ठेवलं, अरे इथं काहीतरी प्रॉब्लेम आहे. हे लोक, हे हसू नका, रिअल फॅक्ट आहे. मी जे सांगतोय सत्य गोष्ट सांगतोय. गाईज एक लक्षात ठेवा, ज्या गोष्टीतून आउटपुट 0 आहे ती गोष्ट करण्यापेक्षा ज्या गोष्टीतून आउटपुट बेस्ट आहे ही गोष्ट कधी करणं बेस्ट. जर समजा तुम्हाला कंपनी देते, तुम्ही तर काय कुणाही मागे लागायचं नाही हो. जर तुम्ही फक्त कंपनीने दिलेले अपडेट्स तुम्ही जर तुमच्या स्टेटसला टाकला, तुमच्या मागे लोक लागतील. आम्हाला काय सांगा, बघा, अनुभव घ्या, उद्या अनुभव घ्या, मग जॉईन करा. लोक मागे लागतील, काय तेही सांगा. आणि जर नेहा मॅडम तुमच्या माध्यमातून जर कोणी प्रत्युषला जॉईन केलं, इथं रेफरल, इथं कस्टमर आयडी असतो, तुमचा कस्टमर आयडी घेऊन जर कोणी प्रत्युषला जॉईन केलं तर तुमच्या माध्यमातून कोणीतरी प्रत्युषला जॉईन करतं. म्हणून तुम्हाला कंपनी 500 रुपये कमिशन एक्स्ट्रा देते. हे आहे कंपनीचं तिसरं इन्कम. तुम्ही जर कोणाचं आयुष्य बदलण्यासाठी मदत करता, इथं कोण तुमच्या मागे लागणार आहे? ज्याला खरंच गरज आहे, ज्याला खरंच पैसे कमवायचे आहे, ज्याला खरंच कर्जातनं मुक्त व्हायचं आहे, ज्याला खरंच स्वप्न पूर्ण करायचे आहेत, ज्याला खरंच स्वतःचं नाव मिळवायचं आहे. महिलांच्या अपेक्षा काय 1,00,000, 2,00,000, 3,00,000 कमवण्याच्या नसतात. एक सर्वसामान्य महिलेची अपेक्षा असते, मला महिन्याला 8 ते 10,000 रुपये कमवायचे आहेत. आणि गाईज ते लोक तुमच्यासोबत ऑटोमॅटिकली येतील. आणि ते लोक उद्या यशस्वी झाल्यावर एकच वाक्य प्रत्युषमध्ये म्हणतात, जे माझ्या इंस्टाग्रामवरती तुम्ही चेक करा, याच्यामुळे माझं आयुष्य बदललं. काहीच तुम्ही 500 रुपये मागून पण घेऊ शकता, पण तुम्ही एखाद्याला हा व्यवसाय देता आणि त्याचं आयुष्य जेव्हा बदलतं ना, ते तुमच्यासाठी एक मिळालेले ब्लेसिंग असतात. आज 500 रुपयामधून 5% TDS कट होऊन रिमेनिंग जे काही पेमेंट आहे ते पेमेंट दर सोमवारी, म्हणजे आज सोमवारच आहे, दर आठवडाभर तुम्ही जेवढं काम करता, दर सोमवार ते रविवार तुम्ही जेवढं काम करता, दर सोमवारी तुमच्या अकाउंटला पेमेंट क्रेडिट होतं. आणि आज जर बघितलं, प्रत्युष रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेड या ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून हजारो लोक या सिस्टममध्ये यशस्वीरित्या आठवड्याला 10,000, 15,000, 20,000 रुपये सुद्धा कमवत आहेत. सो गाईज ही होती कंपनीची तिसरी इन्कम. चौथं मॉडेल आहे गाईज टीम मॉडेल. टीम मॉडेल म्हणजे काय? लक्ष द्या व्यवस्थित, हे तर खरं आहे.
जर समजा तुम्ही या व्यवसायाचं नॉलेज घेता, तुम्ही जर समजा आता मी या व्यवसायाला साइन अप केलं, मी या व्यवसायाला कामाची सुरुवात केली, कंपनीची सिस्टम समजून घेतली, आणि जर तुम्ही प्रॉपर ट्रेनिंग घेता, नॉलेज घेता, एज्युकेशन घेता, आणि जर तुम्ही हेच नॉलेज एज्युकेशन तुम्ही काही लोकांना देता, काही लोकांना शिकवता, तर तुम्ही दिलेल्या नॉलेजवरती सुद्धा कंपनी तुम्हाला इथे इन्कम देत असते. काहीच तो इन्कम पर्सेंटेजमध्ये असतो. तुमच्या दिलेल्या ट्रेनिंगमधून, तुमच्या दिलेल्या नॉलेजमधून सुद्धा कंपनी वेगवेगळ्या लेवलपर्यंत, म्हणजे 500 पासून ते 50 रुपयापर्यंत, म्हणजे एका सिस्टममध्ये तुम्ही आठवड्याला 10 ते 15,000 रुपये इझिली कमवू शकता, अशी सिस्टम या ठिकाणी आज कंपनीने दिली आहे. आणि टीम इन्कमच्या माध्यमातून लाखो रुपये उत्पन्न तुम्ही ऑलरेडी प्रत्युषच्या माध्यमातून घेऊ शकता. सो गाईज, ह्याच्यामध्ये जे 5वं इन्कम आहे, ते 5वं इन्कम आहे प्रत्युषचा रँक बोनस. रँक बोनस म्हणजे काय? इथं काही रँक आहेत गाईज, आम्ही तुम्हाला इथं रिकग्नाइज करतो, तुम्हाला इथं मान सन्मान दिला जातो. त्या रँक काय आहेत? जर समजा तुम्ही प्रत्युषसोबत ॲज अ करिअर करता, खूप साऱ्या महिला ऑलरेडी प्रत्युषसोबत करिअर करतायत, तुम्ही जर समजा प्रत्युषसोबत करिअर करता, आणि करिअर करत असताना जर तुम्ही 30 दिवसांमध्ये काही ट्रिमंडस काम करता. ट्रिमंडस काम म्हणजे काय? जर समजा तुम्ही 10 लोकांना मदत करताय आयुष्य बदलण्यासाठी, तुम्ही त्यांना सांगताय की बाबा ताई, तुम्ही इकडे इकडे काम करता, जर तुम्हाला घर बसल्या काहीतरी व्यवसाय करायचा असेल, साड्यांचा व्यवसाय करायचा असेल, कुर्तीचा व्यवसाय करायचा असेल, ज्वेलरीचा व्यवसाय करायचा असेल, तर ताई तुम्ही प्रत्युषसोबत सुरुवात करा. ती महिला तेव्हा सुरुवात करेल जेव्हा तिला योग्य वाटेल, तिला सगळं समजेल, तिला सगळं आवडेल, तेव्हाच ती महिला प्रत्युषसोबत सुरुवात करेल. ते तिचा वैयक्तिक निर्णय आहे, तो तुम्ही निर्णय घ्यायचा नाही, जज बनायला जायचं नाही. ते तिचं काम आहे. तिला जर आवडलं, तिला जर पटलं, तिला जर योग्य वाटलं, तर ती प्रत्युषसोबत सुरुवात करणार आहे. पण तुमच्या माध्यमातून जर 1 महिन्यामध्ये जर 10 लोकांनी जर प्रत्युषमध्ये साइन अप केलं, तर कंपनी तुम्हाला इन्कम तर देते 500 रुपये प्रमाणे 5,000 रुपये, पण तुम्हाला या ठिकाणी कंपनीकडून 10 ग्रॅम सिल्वरचं कॉईन हे कंपनी तुम्हाला गिफ्टमध्ये देते, रिवॉर्डमध्ये देत असते. गाईज, आज जर बघितलं, 10 ग्रॅम सिल्वर पासून गोल्ड आहे, गोवा ट्रिप आहे फॅमिलीसाठी, कंपनी हे एक्स्ट्रा ॲडिशनल तुम्हाला देत असते. आणि या सांगण्यासाठी खूप आनंद होतोय की प्रत्युषमध्ये ऑलरेडी हजारो लोकांनी या सिस्टममधून लोणावळा ट्रिप्स असतील, कॉईन्स असेल, भरपूर अशा वेगवेगळ्या गोष्टी कंपनीच्या माध्यमातून भरपूर लोकांनी मिळवलेलं आहे. गाईज, त्याच्यानंतर आता बघा, बरेच महिला आहेत मीटिंगमध्ये असतील ना, इथं पण ॲनाकोंडा, डायनासोर भरपूर अशा असतात मार्केटमध्ये. तसे मीटिंगमध्ये पण असे बरेच आमचे फॅमिलीज असतील की जे म्हणतील, मला तर मोबाईलच जमत नाही, मला तर बोलताच येत नाही, मी कुणाला सांगू, कोण माझं ऐकेल, कोण माझं घेईल. हे बघा, हा सगळा मानसिकतेचा प्रश्न असतो. वाईट नका मानू, पण एक घरातला व्यक्ती म्हणून आज एक वाक्य बोलेल. 1 मिनिट फक्त विचार करा, 1 मिनिट. ज्या घरातल्या करत्या धरत्या व्यक्तीच्या जीवावर आपण सगळेजण इतके खंबीर असतो आयुष्यात. समजा तुमच्या घरातले तुमचे मिस्टर असतील, तुमचे वडील असतील, तुमचे भाऊ असतील, आपण यांच्या जीवावरती खूप ऐशो आरामाचं आयुष्य जगतो, निवांत राहत असतो. जर काही होऊनी अचानक जर त्या व्यक्तीला काही झालं, का तेव्हा सिरियस व्हायचं आयुष्यात, आता मला काहीतरी करायचं? हॅलो, मी माझ्या आयुष्यात मी स्वतः ही परिस्थिती बघितली आहे. रात्री माझे वडील होते, सकाळी माझे वडील अचानकपणे 5 वाजता ते निघून गेले. अचानक अटॅक आला आणि डेथ झाली. जर त्यावेळी आम्ही आमच्या पायावर उभे नसतो, तर आज ही परिस्थिती आम्ही बघितली नसती. गाईस, मी बऱ्याच माझ्या परिवारांना ही गोष्ट सांगत असतो. आमचे जितके माझ्या फॅमिलीज आहेत ते, मी खूप साऱ्या माझ्या ताईला, माझ्या भगिनींना, सगळ्यांना एक गोष्ट सांगत असतो. माझ्या वाईफला, माझी आज 1 वर्षाची मुलगी आहे, मी आत्तापासून तिला तेवढं गाईड करतो. मला वाटतं की सर्वांनी आज 2025-24 मध्ये स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. तुम्ही पैसे कमवू नका, पण तुम्ही ज्ञानी बना. तुमच्याकडे नॉलेज पाहिजे, मार्केटचं नॉलेज पाहिजे, व्यावहारिक ज्ञान पाहिजे. पैसा आयुष्यात कधी कमवता येतो, पण माणूस शिकलेला पाहिजे. 2024-25 मध्ये जर या काळात तुम्हाला ATM मधनं पैसे पण काढता येत नसेल, तर हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे तुमचं. जर या काळात तुम्ही फोनपे वापरत नसाल, तर हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. ही सत्य घटना आहे, पण ही रिॲलिटी आहे. काहीच एक लक्षात ठेवा, तुम्हाला ऑनलाईन बिझनेस नाही जमत,
तुम्हाला ऑफलाईन कस्टमर घेऊन जाणं नाही जमत. म्हणजे आम्ही सिस्टम कशी बनवली आहे, ज्याला ऑनलाईन काम करायचं तो ऑनलाईन काम करतोय, ज्याला ऑफलाईन काम करायचं तो ऑफलाईन काम करतोय, ज्याला रेफरलमध्ये काम करायचं त्याला रेफरलमध्ये काम करतोय, ज्याला टीम शिकवण्यात इंटरेस्ट आहे तो टीममध्ये काम करतोय, ज्याला काहीतरी एक्स्ट्रा करायचं तो रँकवरती फोकस करतोय. पण ज्याला काहीच येत नाही त्याला कंपनीने दिलं एक स्टोअर सिस्टम. ज्या महिलांना घरगुती साड्यांचा व्यवसाय करायचा, आम्हाला काही नाही बाबा, आम्हाला साड्या आणायच्या आणि विकायच्यात. पण सर साड्या कशा आणायच्या, कुठून आणायच्या, कितीला मिळतात, कशा मिळतात, मार्केटमध्ये काय ट्रेंड चालू आहे, आम्हाला कसं मिळतं याचं ज्ञान नसतं. ह्यासाठी गाईज प्रत्युषने सुरुवात केली, ती म्हणजे मिनी स्टोअर सिस्टम. मिनी स्टोअर सिस्टममध्ये जर बघितलं गाईज, ते आहे कंपनी तुम्हाला इथं काय म्हणते, तुम्ही जेव्हा तुमचा कस्टमर आय डी निघतो, तुम्ही प्रत्युषमध्ये जेव्हा तुमचा कस्टमर आय डी काढता, कस्टमर आय डी काढल्यानंतर तुम्हाला मिनिमम 35,000 रुपयाची पहिलं बिलिंग तुमचं झालं पाहिजे. 35,000 जर तुमचं पहिलं बिलिंग झालं तर MRP वरती 25% म्हणजे DP वरती तुम्हाला कंपनीकडनं 15% फ्लॅट डिस्काउंट मिळतो. म्हणजे 15% तुमचे सेव्ह होतात अदर कस्टमरपेक्षा. प्लस म्हणजे MRP नुसार जर काढलं तर ते 25 ते 30% तुमची अमाऊंट निघत असते. याच्यामध्ये जो तुमचा माल विकत नाही तो माल रिटर्न देऊन तुम्ही दुसरा माल घेऊ शकता. 10% एक्सचेंज पॉलिसी कंपनी देते. फक्त साड्या उघडल्या नाही पाहिजेत एवढी अट कंपनीने घातली आहे. 200 रुपयाच्या साडीपासून 20,000 रुपयापर्यंतच्या साडीवर सगळ्या साड्यांवर तुम्हाला कंपनीकडनं पोस्टर दिले जातात. म्हणजे साडीचा ब्लाऊज कसा आहे, पदर कसा आहे, हा सगळा तुम्हाला पोस्टरवर त्या ठिकाणी इझिली कळून जातो. 10% एक्सचेंज पॉलिसी आहे. पण याला प्रॉपर रॅक सिस्टम कंपनी जशी सांगते, तुमच्या घरामध्ये कशी भिंत पाहिजे, कुठं हे पाहिजे, सगळं तुम्हाला प्रॉपर सिस्टम पाहिजे. आठवड्यातनं एकदा मिनी स्टोअरसाठी तुम्हाला ट्रेनिंग असणार आहे, ज्या ट्रेनिंगमध्ये तुम्हाला कंपनी शिकवते कसं बिल्ड करायचं आहे, कशा ऑफर्स लावायचे आहेत, कसे कस्टमर गोळा करायचे आहेत, कस्टमरला कसं अट्रॅक्ट करायचं, याचं सगळं नॉलेज एक छोट्याने छोट्या सर्वसामान्य महिलेला एक व्यावसायिका कशी बनवता येते, एक बिझनेस वुमन कशी बनवता येते, याची सगळ्यात पहिली पायरी या ठिकाणी प्रत्युष देत असते. त्यासोबत जर बघितलं, ज्यांना मोठ्या लेवलला बिझनेस करायचं, ज्यांना प्रत्युषचं मेगा स्टोअर घेऊन काम करायचं, ज्यांना मोठं करायचंय, सर आम्हाला काहीतरी मोठं करायचंय, तर त्यांच्यासाठी प्रत्युष मेगा स्टोअर सिस्टम आहे, ज्याला 5 लाख रुपये बेसिक इन्व्हेस्टमेंट येते. त्याच्यामध्ये साडी, कुर्ती, रेडीमेड ब्लाऊज, ज्वेलरी, त्याचे नाईट ड्रेसेस, नाईट गाऊन, सगळे प्रोडक्ट ऑलरेडी त्याच्यामध्ये इन्क्लुडेड असतात. याच्यामध्ये फॅसिलिटी काय, तर तुम्हाला याच्यामध्ये ऑनलाईन बिझनेस करता येऊ शकतो. ऑनलाईन विकायचं कुठं जायचं, कस्टमर काही नाही. प्रत्युषचं मेगा स्टोअर घेतल्यानंतर पहिल्या दिवसापासून कस्टमर चालू होतात. आजपर्यंत तुम्हाला कंपनीचे 5,500 रिसेलर तुम्हाला मिळतात. कंपनीमध्ये 5,500 रिसेलर्स काम करतात. हे 5,500 रिसेलर पहिल्या दिवसापासून तुम्हाला मिळतात. त्यासोबत तुम्हाला ऑफलाईन बिझनेस म्हणजे जे मी तुम्हाला सांगितलं, कस्टमर घेऊन येणारे डिस्ट्रीब्युटर्स तुमच्या एरियामध्ये प्रत्युष असतात. हे जे छोटे छोटे मिनी स्टोअर आहेत, हे मिनी स्टोअर तुम्हाला कनेक्ट होतात. त्यासोबत तुम्ही तुमचे रिटेल कस्टमर पण करू शकता. याला रिक्वायरमेंट आहे कमीत कमी 200 स्क्वेअर फूटची जागा तुम्हाला यासाठी मिनिमम रिक्वायरमेंट असते. याला प्रॉपर सेटअप कंपल्सरी असतो, कंपनी जसं सांगते तसं. आणि हा एक कंपनीचा प्रत्युषचा ऑथोराइज हा स्टोअर असतो. गाईज हे स्टोअर इन्कम आहे, ज्याच्यामध्ये जर बघितलं प्रत्युषचे 350 पेक्षा जास्त मिनी स्टोअर आज पूर्ण हिंदुस्थानामध्ये आहेत आणि 25 पेक्षा जास्त मेगा स्टोअर आज पूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये आहेत. मला सांगण्यासाठी खरंच अभिमान वाटतोय, गर्व आहे. जे बोलतो ते करून दाखवलंय. व्हॉट्सअप नाही, मी जे सांगतो ते गुगलला जाऊन चेक करायचं. मागच्या 1 वर्षामध्ये 9,80,00,000 रुपयाचा सेल करणारी एकमेव मराठी माणसाची ऑर्गनायझेशन. मागच्या वर्षभरामध्ये 4,500 महिलांनी प्रत्युषमधनं पेआउट्स घेतलेत आणि मागच्या 1 वर्षामध्ये प्रत्युषने 350 मिनी स्टोअर देत एक रेकॉर्ड केलाय. गाईज आज खरंच खूप भारी वाटतंय. इतक्या लोकांचं आयुष्य प्रत्युषमधनं ऑलरेडी बदलतायत लोक, त्यांच्या लेवलला पुढे जात आहेत. सो गाईज हे आहे कंपनीचं 6वं इन्कम. आणि लास्ट जे इन्कम आहे तो म्हणजे अवॉर्ड रिवॉर्ड. प्रत्येक सणासुदीला, प्रत्येक फेस्टिवलला कंपनी या ठिकाणी वेगवेगळे अवॉर्ड लावत असते. आणि ह्याच्यापेक्षा महत्त्वाचं मी आज माझ्या प्रत्युष परिवाराला सगळ्यांना सांगेल, तुम्हाला सगळ्यांना सांगतो गाईज, इलेक्शन नंतर एक आपली सगळ्यात मोठ्या एका मॅगझिनला प्रत्युषची सगळ्यात मोठी न्यूज येणार आहे. तुम्हाला माहिती आहे त्या न्यूजचं एकच मॅगझिनवरती जे हेडलाईन आहे, मागच्या वर्षभरामध्ये प्रत्युष रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेड, प्रत्युष उद्योग समूह 2024 मध्ये एकमेव अशी सिस्टम आहे ज्या सिस्टमच्या इव्हेंटमध्ये मराठी संस्कृतीला जपत 700 महिलांच्या अंगावरती काठपदर आणि पैठण्या साड्या होत्या. आणि ही एका मॅगझिनची न्यूज आहे जी इलेक्शन नंतर डिक्लेअर होतीये. गाईज हा खूप मोठा रेकॉर्ड आहे. मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, हे आपल्यासाठी खूप मोठा रेकॉर्ड आहे.
म्हणजे मागच्या वर्षभरामध्ये एकमेव ऑर्गनायझेशन आहे, एक मात्र कंपनी आहे ज्या कंपनीच्या इव्हेंटमध्ये इतक्या महिलांनी मराठी संस्कृती जपत इतका मोठा इव्हेंट केला. आणि हे अवॉर्ड रिवॉर्ड असे वेगवेगळे गाईज तुम्हाला कंपनी वर्षभरामध्ये देत असते. त्यासोबत जर बघितलं गाईज, आता सुरुवात कशी करायची प्रत्युषला सुरुवात करण्यासाठी गाईज तुम्हाला मल्टिपल ऑप्शन्स आहेत. याच्यामध्ये सगळ्यात पहिलं जे ऑप्शन आहे गाईज, ह्या ठिकाणी पूर्ण सर्व्हिस बेस आहे. फुकट इथं काही मिळणार आहे का? जर डोक्यात असेल मला फुकट करायचंय, काय नाही अहो, मत पण फुकट मिळत नाही, हे तर आयुष्य आहे. काय एखाद्या उमेदवाराला आशा मॅडम मत पण फुकट मिळत नाही, तर आयुष्य आहे हो. तर इथं फुकट काही मिळत नाही. पण एक लक्षात ठेवा, सरकारला मी थँक्यू म्हणेल, लाडकी बहीण योजना दिली, त्याचा फायदा कुठं ना कुठं महिलांना मागच्या वर्षभरामध्ये झाला, आमच्या महिलांना सगळ्या. गाईज तुम्ही जर ह्या बिझनेसला सुरुवात करत असताना तुम्ही कुठल्याही एका रजिस्ट्रेशन प्रोसेसच्या माध्यमातून सुरुवात करू शकता. ज्याच्यामध्ये पहिलं रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे ते म्हणजे 1999 रुपये, ज्याच्यामध्ये कंपनी तुम्हाला गिफ्ट देते साडी म्हणून, प्लस तुम्हाला या सगळ्या फॅसिलिटीज तुम्हाला मिळतात. इथं वर्षभर ट्रेनिंग फ्रीमध्ये दिली जाते, सिस्टम तुम्हाला कंपनीची असते, ॲप्लिकेशनचं हॅम्मेट तुम्हाला मिळतं, डेली अपडेट्स तुम्हाला मिळतात, ऑफलाईन तुम्हाला बिझनेस करता येऊ शकतो, तुमचा एक कस्टमर आयडी, सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये देऊ शकतो. याच्यानंतर दुसरं जे ऑप्शन आहे 2499, ज्याच्यामध्ये काहीच बघा, हे कशासाठी? कारण तुमच्याकडे प्रोडक्ट पाहिजे. जोपर्यंत म्हणजे आम्ही म्हणतो पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे. तुमच्याकडे जेव्हा प्रोडक्ट येईल, तुमच्याकडे जेव्हा साडी येईल, जेव्हा तुमच्याकडे ज्वेलरी येईल, तेव्हा तुम्ही ती जेव्हा स्वतः घ्याल, स्वतः वापराल, तेव्हा तुम्ही लोकांना सांगाल. गाईज या ठिकाणी 2499 मध्ये तुम्हाला साडी प्लस ज्वेलरी, एक मिनी घंटन आणि एक तुम्हाला साडी कंपनीकडनं गिफ्टमध्ये दिली जाते. आणि हे तुम्ही तुमच्या कस्टमर्सला, तुमच्याकडे जॉईन होणाऱ्या प्रत्येक फॅमिलीजना तुम्ही हे दाखवू शकता. नंतर आहे, जर कोणत्या बिझनेसमध्ये सर आम्हाला स्टॉक घेऊन आम्हाला घरगुती साड्या काही पाहिजेत, तर तुम्ही मिनिमम 15,000 डिस्ट्रीब्युटर प्राईसची खरेदी कुठल्याही मेगा स्टोर या कंपनीच्या स्टोर ऑनलाईन मधनं खरेदी करू शकता. ज्याला तुम्हाला फ्री रजिस्ट्रेशन असणार आहे, तुम्हाला एकही रुपये रजिस्ट्रेशन द्यायची गरज नाहीये. तुम्ही फ्री ऑफ कॉस्टमध्ये या बिझनेसला जॉईन करू शकता. याला फक्त आधार कार्ड लागेल, पॅन कार्ड लागेल. काही लोक म्हणतील पॅन कार्ड कशाला? पॅन कार्डवरनं काही फ्रॉड वगैरे होत नसतं, ते डोक्यातून काढा. एवढे पण ह्या काळामध्ये आपण म्हणजे काय म्हणतो, इनसिक्युअर राहण्याची गरज नाहीये. हा काळ खूप पुढे गेलाय गाईज. आज जर बघितलं, पॅन कार्ड ह्याच्यासाठी कंपनी घेते कारण तुम्हाला जे काही गव्हर्नमेंटला आम्ही टॅक्स पे करतो 5%, तो आपल्या पॅनवरून जात असतो. सो आधार कार्ड, पॅन कार्ड, KYC कंपल्सरी लागते. आणि तुमचे डिटेल्स तुम्हाला ज्यांनी कोणी बोलवलं ते व्यक्ती तुम्हाला सांगतील. गाईज खूप छान संकल्पना आहे. गुगलला जा, युट्यूबला जा, सोशल मीडियाला जा, बघा, हजारो लोकांचे अनुभव घ्या, मग प्रत्युषला सुरुवात करा. आज या ठिकाणी प्रत्युषचे भरपूर प्रोडक्ट आहेत. सध्या साड्यांमध्ये प्रत्युषने महाराष्ट्रामध्ये सुरुवात केली, ज्याच्यामध्ये कंपनीचे 3 युनिट कंपनी चालवायला घेते. कंपनी या मॅन्युफॅक्चरकडनं प्रोडक्ट बनवून घेत असते, आपल्याला जसे हवेत मार्केटमध्ये जो ट्रेंड आहे तो ट्रेंड. आणि आज जर बघितलं, त्याच्यामध्ये साडी, कुर्ती, ज्वेलरी, रेडीमेड ब्लाऊज, गाऊन, नाईट ड्रेसेस 6 प्रोडक्टमध्ये काम करते. मला सगळ्यांना एक गोष्ट दाखवायला आवडेल, बघायचे का? ही साडी माहिती आहे का सगळ्यांना? ही साडी वर्कचा ब्लाऊज आहे आणि साडी. ह्या साडीने मार्केटमध्ये एवढा धुमाकूळ मागच्या 2 महिन्यामध्ये कंटिन्यू चालू आहे. महाराष्ट्रामध्ये या साडीची सेलिंग कॉस्ट आहे, तुम्ही कुठल्याही पोर्टलला जा, कुठल्याही ऑनलाईन प्लॅटफॉर्मला जा, कुठल्याही होलसेलरकडे जा, ही साडी रिटेल कॉस्टला, रिटेल स्टोअरला तर तुम्हाला मिळतच नाही, कारण घेतच नाहीत कोणी. पण आज ही जी ऑनलाईन साडी आहे, ह्या साडीची मार्केट कॉस्ट जर बघितली गाईज, तर सरासरी 800 रुपयाचा रिटेल कॉस्ट आहे. याला ऑनलाईनला 700, 750, 600 रुपयेपर्यंत लोक विकतात. आज प्रत्युषमध्ये काम करणाऱ्या डिस्ट्रीब्युटरला ही साडी पडते 470 रुपयाला. तुम्ही याच्यावरती 150 रुपये जरी मार्जिन लावले, 100 रुपये जरी मार्जिन लावले, 570ला हसत घेतात. ऑनलाईनला 700-800ला विकते. आज प्रत्युषमध्ये मी खरं सांगतो, मागच्या वर्षभरामध्ये रेकॉर्ड ब्रेक करणारी ही साडी म्हणून आज मी दाखवली. मला भारी वाटलं, या साडीने रेकॉर्ड, सगळ्या साड्यांचे रेकॉर्ड मोडले. मागच्या 2 महिन्यामध्ये 1200 पेक्षा जास्त ऑनलाईन ऑर्डर ह्या एका साडीचे प्रत्युषने केलेत. आणि 650 बुकिंग पेंडिंग आहेत. आणि अजून जवळपास 1,500 साड्या पुढच्या 8 दिवसामध्ये प्रत्युषमध्ये येत आहेत. मी म्हणतो अख्ख्या महाराष्ट्रात जाईल साडी या रेटमध्ये मिळणार नाही, चॅलेंज माझं आहे.
जे आपल्या प्रत्युषला त्या रेटमध्ये मिळते. डिस्ट्रीब्युटर ऑनलाईन करणाऱ्यांचा रेट सांगितला. अहो विचार करा ना, 100-150 रुपये निवान मार्जिन याच्यातनं मग काढू शकता. 10 साड्या मी सांगतो, मी फोटो देणार आहे तुम्हाला, व्हिडिओ देणार आहे, स्टेटसला तेव्हा 10 ऑर्डर आले, इथं रजिस्ट्रेशन फी झालं. लोक काय करतात, 1999 वाचवायला जातात. 1999 कसे वाचतील. मी म्हणतो व्यवसाय करणारा माणूस वाचवायचा विचार नाही करत. खरं सांगतो प्रामाणिकपणे. या व्यवसायात येत असताना पहिल्यांदा बिझनेस माइंडसेट नाही, माइंडसेट पहिला बिझनेसचा बनवा, तर या व्यवसायामध्ये यशस्वी व्हाल. गाईज खूप छान सिस्टम आहे. सेल्स, प्रॉफिट, इनोव्हेशन, सक्सेस, गोल्स, कस्टमर हा एक बेस्ट युनिक प्लॅटफॉर्म एका ठिकाणी प्रत्युषने तुम्हाला या ठिकाणी दिलाय.